नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात वादळ काय अजून पण थांबलेलं नाही आहे. सरोगसीचं कळल्यानंतर विक्रम काकासुद्धा भडकले. चला कशा पद्धतीने पुढे बघूया. सुरुवातीला जीवा आणि नंदिनी म्हणतात, आता सगळ्यांना सगळं समजलंच आहे, आपण जे ठरवलं होतं ते करूयात. सगळ्यांना पुढे बोलवतात आणि गुडघ्यावर बसून सगळ्यांकडे माफी मागणार असतात. अरे जीवा नंदिनी काय करताय तुम्ही, उठा बरं. दोघं पण हात जोडून जीवा म्हणत असतो, आई बाबा तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आम्हाला, कारण खूप मोठी गोष्ट लपवली तुमच्यापासून. नंदिनी पण सांगते, खरंच आई बाबा अगदी मनापासून तुमची माफी मागतोय. आणि आम्ही एवढी मोठी गोष्ट लपवली त्यामागे काही चुकीचा हेतू नव्हता. फक्त काव्याचा अभ्यास आणि तिची व्यवस्थित डिलिव्हरी हाच आमचा हेतू होता. आम्ही तुम्हाला पण नाही सांगू शकलो, कारण तुमची पंचायत झाली असती. तुम्हाला लपवताही आलं नसतं आणि सांगताही आलं नसतं, म्हणून आम्हाला तुमच्यापासून हे सगळं लपवावं लागलं. दोघं पण नाक घासून माफी मागणार असतात. तेवढेच सगळे त्यांना थांबवतात. अरे जीवा नंदिनी उगाच लाजू नका आम्हाला, उठा बरं. तर शारदा काकूही म्हणतात, खरंच तुम्ही माफी मागू नका. काव्याला फक्त मिसकॅरेज या शब्दापासून किती त्रास झाला मी स्वतः बघितलं आहे, आणि हे तुम्ही काव्याला त्रास नको व्हायला म्हणूनच लपवलं आहे ना, तेव्हा माफी मागू नका. आणि काकूही म्हणतात, हाच फरक आहे नंदिनी आणि वसुताईंमधला. रम्या तू विचारत होती ना, जे खरं बोलतात त्यालाच हे लोक मारतात. कुठल्याही माणसाला हे कळलं पाहिजे, खरं कधी बोलावं आणि खोटं का बोलावं. हे ज्याला कळतं ना तो माणूस शहाणा. नंदिनीला खोटं कधी बोलावं हे कळलं, आणि तुम्हाला खरं कधी बोलावं हे कळलंच नाही. विक्रम काका म्हणतात, नाही मानिनी, यांचा तो हेतू नव्हताच. त्यांना फक्त नंदिनीचं खोटं सगळ्यांसमोर आणायचं नव्हतं. नंदिनीचं हे सत्य कळाल्यानंतर काव्याला त्रास होईल, तिला परीक्षा देता येणार नाही, त्यामुळे त्यांनी आजच्या दिवशी हे सगळं सांगितलं. असं आत्या म्हणतात, नाही विक्रम, मी असं का करेल. मला सत्य समजलं म्हणून मी सगळ्यांना सांगितलं. आणि नंदिनीने हे का केलं, तिला जेव्हा कळलं की ती पुन्हा आई कधीच होऊ शकणार नाही, म्हणून तिने हे सगळं लपवलं ना. बिचारी पोटामध्ये बाळ नसताना सुद्धा रामनवमीच्या दिवशी पाळणा गात राहिली, खोटं पोट लावून मिरवलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे नंदिनी कधीही खोटं बोलत नाही, पण केवळ काव्यासाठी ती खोटेपणा गिरवत राहिली. पण काव्याला तर सगळं समजलंय ना, पण तिच्याकडे बघून वाटत नाही मला तिला काही फरक पडला असेल. उद्याचा पेपर पण व्यवस्थित देईल आणि तिची डिलिव्हरी पण व्यवस्थित होईल. नुकसान कोणाचं झालं, नंदिनीचं ना. तिची कूस रिकामी राहिली. आणि या सगळ्यांचे खापर विक्रम तू माझ्यावर फोडतोय. हे सगळं ऐकून काव्याला खरंच खूप त्रास होत असतो. मी म्हणते, जाऊ दे ना आई, आपण त्यांचा चांगला विचार केल्यानंतर त्यांना चुकीचंच वाटतं ना. आता ही आर्याच बघ ना, किती चुकीची वागली आहे, खोटं बोलली आहे, पण तिला कोणी काही बोलतं का, नाही ना. बरोबर ना आर्या. नंदिनी म्हणते, रम्या एकही शब्द बोलू नको. जी गोष्ट जीवा आणि मला काव्याची परीक्षा झाल्यानंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर सगळ्यांना व्यवस्थित सांगायची होती, मी दोघींनी मुद्दाम आजच्या दिवशी सांगितले, आणि हे आम्हाला कुणालाही आवडलेलं नाही. पण आई बाबा काव्या तुम्हा सगळ्यांनाच जीवा आणि मला खूप छान बातमी द्यायची. जे झालं गेलं सगळं विसरून जा, आणि माझी कूस कधी रिकामी नव्हती असा विचार करा. कारण काही महिन्यापूर्वी मी आणि जीवांनी एक निर्णय घेतला आहे. आता सगळ्यांना सगळं सांगून टाकायचं आहे, कोणापासून काहीच लपवायचं नाही आहे. जीवा पण म्हणतो, एक्झॅक्टली. काही महिन्यापूर्वी आम्ही खूप मोठा निर्णय घेतला आहे, आणि तो निर्णय म्हणजे सरोगसीचा होता. ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. पार्थ विचारतो, अरे पण ती मुलगी नात्यातली लागते ना. जीवा म्हणतो, हो ती मुलगी नात्यातलीच आहे, आमची सरोगेट मदर आर्या. नंदिनी पण सांगते, आर्याच आमची सरोगेट मदर आहे, तिच्या पोटामध्ये दुसरं कुणाचं नाही तर जीवा आणि माझं बाळ आहे. हे ऐकून मानिनी काकू देखील खुश असतात, पण विक्रम काका मात्र भडकतात. सरोगसी कोणाला विचारून घेतला हा एवढा मोठा निर्णय. ऐकल्यानंतर जीवा आणि नंदिनीला मात्र धक्का बसलेला असतो, तर वसू आत्या आणि रम्या मात्र खुश असतात. विक्रम काका म्हणतात, काय विचारतोय मी, कोणाला विचारून घेतला हा सरोगसीचा निर्णय, बोल ना. तेव्हा जीवा म्हणतो, मी सांगतो, मी बाबा होऊ शकत नाही या विचारानेच पूर्णपणे ढासळलो होतो, डिप्रेशनमध्ये गेलो होतो. बाळ गेल्यानंतर नंदिनी मला पण गमवते की काय अशी परिस्थिती झाली होती. आईने जो पाळणा अडगळीच्या रूममध्ये ठेवायला लावला, ते रात्री बेरात्री जाऊन झोका देत बसायचो. तिथे बाहुलीसुद्धा आणून ठेवली होती, तिच्याशी गप्पा मारायचो, तिच्यासाठी अंगाई गायचो. तिथे जाऊन तिला विचारायचो, तू जेवलीस ना, तुला बरं वाटतंय ना. सगळं ऐकून काव्याला मात्र खूप त्रास होत असतो. प्रेक्षकांनो, अजून काय सांगू बाबा तुम्हाला, सगळ्याच गोष्टी सांगण्यासारख्या नसतात.
पार्थ म्हणतो, जीवा, तुमचं बाळ गेल्याबद्दल मला सहानुभूती आहे, पण एवढा मोठा निर्णय घेताना एकदा विचारायचं ना. एवढी कसली घाई होती? थोडे थांबलं असतात तर सगळं नीट झालं असतं ना. जीवा म्हणतो, नसतं झालं. पण डॉक्टरने क्लिअर सांगितलं होतं, या मिसकॅरेजनंतर नंदिनी पुन्हा कधीच आई होऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर परत सगळ्यांना धक्का बसतो. विक्रम काका म्हणतात, म्हणून तुम्ही सरोगसी करून टाकली? अरे पण काय असतं सरोगसी? हे तुमचं बाळ तुमच्या बायकोच्या पोटाऐवजी दुसरं कोणाच्या बाईच्या पोटात वाढणं, आणि एवढा मोठा निर्णय घेताना तुम्हाला एकदा विचारावं असं नाही वाटलं? नंदिनी म्हणते, सरोगसी का करतोय हे पण तुम्ही विचारलं असतं ना. पार्थ म्हणतो, सांगायचं असतं नंदिनी. एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी सगळं काही सांगायला पाहिजे होतं. जी काही लपाछपी केली ना तुम्ही, त्यामुळे काय झालं माहिती आहे? मी माझ्या भावावर संशय घेतला. मला वाटायचं आर्याचं आणि जीवाचं काहीतरी चालू आहे. मी जीवावर इतकं लक्ष ठेवत होतो की त्याच्या मोबाईलमध्ये GPS ॲप टाकलं होतं. काव्याला त्रास होत असतो हे सगळं ऐकून परत. बस झालं देशमुख, आता बस. झालेलं सगळं सोडून दे. आता खरं काय कळलं ना आपल्याला, नका बोलू. विक्रम काका म्हणतात, हो ना, सगळी प्रोसेस झाली आता सांगताय तुम्ही. अरे आता तरी कशाला सांगितलं? बाळ हातात आल्यानंतरच सांगायचं ना. जीवा पण म्हणतो, तुम्हाला सांगितलं ना मी, डॉक्टरांनी सांगितलं होतं या मिसकॅरेजनंतर नंदिनी आई होऊ शकत नाही, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. असं काय करताय तुम्ही? शेवटी अंश माझा आणि नंदिनीचंच आहे ना. नंदिनी पण सांगते, बाबा ते बाळ तुमचं आणि आईंचाच वारसा चालवणार आहे पुढे. विक्रम काका विचारतात, आम्हाला तर काही सांगितलं नाही, पण आणखी कोणाकोणाला माहिती होतं हे मिसकॅरेजचं किंवा सरोगसीचं? तेव्हा शारदा काकू हात वर करतात. ते बघून परत सगळ्यांना धक्का बसतो. काव्या विचारते, आई? तर शारदा काकू म्हणतात, हो काव्या, मला माहिती होतं. तुझ्या चोरओटीच्या दिवशीच मला हे कळालं, ती सरोगसीबद्दलसुद्धा. आणि मी हे सगळ्यांना सांगण्याचा हट्टसुद्धा धरला. त्यासाठी मी खालीसुद्धा आली होती. पण तुझं फक्त मिसकॅरेजचा शब्द ऐकल्यानंतर जी अवस्था झाली, त्यानंतर मी कसं सांगणार बाळा तुला? मानिनी ताईंना पण सांगण्याचा प्रयत्न केला. विक्रम काका म्हणतात, मानिनी, हे सगळं तुला पण माहिती होतं? अहो नाही, मला हे आत्ताच कळतंय सरोगसीचं तुमच्यासोबत. जरा विचार करा ना, तुम्ही थोडं शांत डोक्याने विचार करा. अहो त्यांचं बाळ गेलं आहे. आपल्याला आता एवढी तर खात्री आहे ना, नंदिनी आणि जीवाचं बाळ कोणाच्या तरी पोटामध्ये जिवंत आहे. विक्रम काका म्हणतात, मानिनी, म्हणजे तुला हे सगळं मान्य आहे? काव्या, काय गं, तुला पण हे सगळं सरोगसीचं मान्य आहे? काव्या म्हणते, बाबा, तर वसू आत्या रम्याला खुणवतात. रम्या म्हणते, मामी अगं काय काय समजून घ्यायचं? मान्य आहे मला, काव्या प्रेग्नेंट आहे, तिला समजलं असता त्रास झाला असता. निदान पार्थ, तुला किंवा मामाला तरी सांगायला पाहिजे होतं ना, पण नाही सांगितलं. आणि ही आर्यासुद्धा खूप खोटारडी आहे. हां, तुला आठवतं चैतन्य म्हणून एक मुलगा आपल्यासमोर उभा केला होता, तो चैतन्य नाहीच आहे. सिद्धार्थ डांगे नाव आहे त्याचं. आणि तो कधी आर्याशी लग्न पण नाही करू शकत, कारण त्याची बायको छान ठणठणीत आहे. हे आर्या बरोबर बोलते ना. आर्या म्हणते, कसं सांगणार? जेव्हा तुम्ही बाळाच्या बापाबद्दल विचारलं, काय सांगणार होती तुम्हाला? कारण सरोगसीचं सांगण्याचा निर्णय पूर्णपणे नंदिनी आणि जीवाचा होता ना. खरं न सांगणं आणि खोटं बोलणं, त्या दोन वेगळ्या गोष्टी आहे. विक्रम काका म्हणतात, पण तू त्या दोन्ही केल्या. एकदा तू आम्हाला काही नाही सांगितलं तर आम्ही समजू शकतो, पण इकडे तर काय, आमच्या सुनेने आणि मुलानेच आम्हाला काही सांगितलं नाही, काय बोलणार आम्ही? तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की विक्रम काका मानिनी काकूंना म्हणतात, अगं साधा घरात TV जरी आणायचा म्हटलं तर आपण किती चर्चा करतो, कोणता घ्यायचा, कुठे ठेवायचा. हे तर हाडामासाचं बाळ आहे ना गं, हा निर्णय त्यांनी विचारायला नको होता. नंदिनी जीवाला सांगते, आपलं हे सत्य अगदी चुकीच्या पद्धतीने सगळ्यांसमोर आलंय, त्यामुळे काव्याला त्रास होतोय. पार्थही म्हणतो, सगळं आपल्या निष्काळजीपणामुळे झालंय. तुमचं ते पुस्तक जर मी घेऊन गेलो असतो, नंदिनी गेल्या नसत्या, तर त्यांचं पण बाळ आपल्या बाळासारखं व्यवस्थित राहिलं असतं. काव्याही म्हणते, मला पण असंच वाटतंय देशमुख, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. या गोष्टीचा परिणाम काव्यावर तर होणारच ना, आणि तिच्या परीक्षेवर. पार्थने तरी असं नव्हतं बोलायला पाहिजे. आता उद्याच्या भागात बघू कुठलं वादळ येतं ते. आजच्या भागात एवढंच. आजचा भाग आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.